संरक्षण कायदा झाला, परंतु याच्यामध्ये शेतकऱ्यांचा, नागरिकांच्या संरक्षणाचा कुठंच विचार केलेला नाही. आणि गेल्या 50 वर्षात म्हणजे हा कायदा 72ला झाल्यापासून 76 पासून जरी मोजलं तरी आता 50 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा या 50 वर्षामध्ये तर या सगळ्या प्राण्यांना कळून चुकले की आता शिकार बंदी झालेली आहे आणि माणूस काय आपल्याला मारू शकत नाही. आणि त्यामुळं त्यांची धिटाई वाढली, दुसऱ्या बाजूला प्रचंड संख्या वाढली आणि याचा त्रास आता शेतकऱ्याला फार वाढला. याच्याचा या मूळ कायद्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सेक्शन 11 प्रमाणे शिकारीची परवानगी आहे. मग ते शेड्यूल 1 असो, शेड्यूल 2 असो, की जे जंगलाच्या बाहेर येऊन लोकांना त्रास देतील त्यांची शिकार करायला या कायद्याने स्वतः परवानगी दिलेली आहे. परंतु त्याच्यासाठी पुन्हा एक परवानगी वॉर्डनची, चीफ वॉर्डनची नागपूरहून काढायला पाहिजे. तेव्हा ही जी गोष्ट आहे, ही अट आहे, ही काही व्यवहारही नाही आहे. कारण नागपूरमध्ये तो अधिकारी असणार आणि आमच्या शेतात इथं बिबट्या त्रास देत असणार, तेव्हा त्याच्या बिबट्याला काही इथं बांधलेलं नाही. त्याची परवानगी येईपर्यंत 4-8 दिवस जात आहेत त्याच्यात आणि त्यामुळे त्याची शिकार होत नाही आहे. तेव्हा याच्यामध्ये आम्ही एक मार्ग काढलेला आहे की ग्रामपंचायतींना पूर्ण अधिकार दिलेले आहेत आणि आता ग्रामसभाला मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे. तेव्हा ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीने ठराव करायचे आणि सरपंचांना हे अधिकार द्यायचे. तर हे जे चीफ वॉर्डनचे अधिकार आहेत हे वॉर्डनला तुम्ही द्या आणि हे वॉर्डन तुम्हाला काय करतील तर ते सरपंच त्या गावातली परिस्थिती बघून त्याने गावात आता शिकारी लायसन्स होल्डर, बंदूकवाले बरेचसे आहेत, मिलिटरीतले काही माणसं रिटायर होऊन आलेले आहेत, त्यांच्याकडे हत्यार आहेत. त्यामुळे इथं शिकार करणाऱ्यांची कमी नाही आहे, फक्त परवानगीची गरज आहे. तर चीफ वॉर्डन नागपूरवरनं परवानगी देणार, त्याच्याऐवजी आम्ही ग्रामपंचायतीचे ठराव करून देतोय. त्याप्रमाणे मी माझ्या तालुक्यात, जिल्ह्यामध्ये 25 ठराव आतापर्यंत केलेले आहेत. तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आणि नागरिकांना, शेतकऱ्यांना मी विनंती करतोय की आज आपण या पद्धतीचे ठराव करून द्या आणि असे ग्रामसभेचे ठराव घेऊन आपण महाराष्ट्राचे वनमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटणार आहोत, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि तुम्ही हे अधिकार सरपंचांना द्या अशा पद्धतीची विनंती करणार आहोत. त्यासाठी आपण गावोगावच्या लोकांनी सरपंचांचे ठराव करून द्यावे अशी माझी विनंती आहे. म्हणजे आता मला मराठीतच बोलावं लागेल कारण हा विषय तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगते. मुद्दा असा आहे की हा कायद्याच्या बाजूचा या सभागृहात तुम्ही नाही आहे आणि तरी या कायद्याबद्दल कोणीच काही करत नाही. मी 1-2 पुस्तकं घेऊन आलो तुम्हाला सांगायसाठी की मोठ्या मोठ्या लोकांचे कागद घेऊन आलो, रात्रभर त्याच्यासाठी काम पण केलं. तर याच्यामध्ये माधव गाडगीळ नावाचे पद्मश्री किताब मिळालेला आहे त्या माणसाला आणि पश्चिम घाटाचं त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. 1972 मध्ये जेव्हा हा कायदा होत होता त्यावेळेला वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे इथं जे आपले प्रतिनिधी होते किंवा अॅनिमल हजबंड्रीचे 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे रानडुक्कर एक संरक्षित जात आहे. आश्चर्यचकित होऊन पशुपालन विभागाचे संचालक म्हणाले की रानडुकरे नामशेष होण्याचा काहीही धोका नाही. दर थोड्या महिन्यांनी रानडुकरीनीला 10 पिल्ले होतात. रानडुकरे शेतीचा भयानक विध्वंस करतात. शेतकरी त्यांचे मांस आवडीने खातात. त्यांची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी त्याची शिकार केलीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना आणखी उत्पन्न मिळावे म्हणून कुटीरोद्योग प्रोत्साहन दिले पाहिजे. विजय नवल 72 सालीच एका माणसाने या कायद्याला विरोध केलेला होता. परंतु मग अशी कोणीतरी फार चांगलं सांगितलं की उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे कायदे करायचं चाललेलं आहे आणि त्यामुळं त्याचा काही फायदा झाला नाही. मुख्य आहे तो याच पुस्तकामध्ये नंदीवाल्यांच्या 43 कुटुंबाचा अभ्यास केला. ही संख्या पुरेशी असल्याने या समाजाबद्दलचे आमचे सांख्यिक अंदाज बरोबर असण्याची दाट शक्यता आहे. 6 जणांचे एक नंदीवाला कुटुंब दरवर्षी सरासरीने 1500 ते 2000 किलोग्रॅम इतकी वन्य पशूंची शिकार करायचे. 79 साली 1 किलो मांसाची किंमत 10 रुपये धरली
तरी हे वर्षाला 15,000 ते 20,000 रुपयाचे उत्पन्न होते. याखेरीज ते बाकीचे अनेक व्यवसाय करायचे. शिवाय या हिशोबात त्यांचे शिकारीपासून जे पोषण व्हायचे म्हणजे स्वतः जे ते खायचे ते पण समाविष्ट केलेले नाही. उघड होते की या 3 भटक्या समाजांचे जीवनमान दारिद्र्य रेषेच्या खाली नव्हते. एका जागी स्थायिक असलेल्या समाजाच्या मानाने ते निश्चितच संपन्न होते. अर्थात वन्यजीव संरक्षण कायद्याने त्यांना आता गरिबीत लोटले आहे. आता तुम्हाला याच्यापेक्षा अजून याच्यामध्ये इतक्या गोष्टी स्पष्टपणे त्यांनी मांडलेल्या आहेत आणि त्या आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत की याच्यामध्ये काय नेमकं होतंय. आता या जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं, ब्रिटिश यायच्या अगोदर या देशामध्ये सगळं फॉरेस्ट हे गावच्या ताब्यात होतं. म्हणजे गाववालेच त्याचे मालक असायचे आणि गाववालेच त्याचं नियंत्रण करायचे. काय जे करायचं ते करत होते, त्याचं रक्षण पण करत होते. आणि याच्यामुळं ब्रिटिशांनी काय केलं की ब्रिटिश आले होते ते लुटण्यासाठी आले होते. ब्रिटिश तो आहे लुटणे केली तर त्यांनी तर ते केलंच काम. पण त्यांच्या विरोधामध्ये ज्योतिबा फुलेंनी काय म्हटलंय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याच लोकांनी काय काय मांडणी केलेली होती ती पण आपल्याला सांगायला पाहिजे. महात्मा फुले म्हणाले होते, या जुलमी फॉरेस्ट खात्याची होळी केली पाहिजे. याच्याबद्दल काय कोणाला शंका आहे का? उठता बसता शाहू फुले आंबेडकर नाव घ्यायचं, परंतु काम मात्र त्याच्या नेमकं उलट करायचं. मला तुम्हाला याच्यामध्ये 2च गोष्टी सांगायच्या की सविस्तर हे जे काही सगळं मी घेऊन आलो किंवा जे काही तयारी चाललेली आपली, तर याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे का नको? लक्ष्मणरावांनी मुद्दा मांडला ते आंदोलन करण्याची याची गरज आहे. आता कॉम्पेन्सेशनचा विषय आला. कॉम्पेन्सेशन दिलं नाही म्हणून आपण काय केलंय? काहीच केलं नाही. कागदच नाचवण्या पलीकडे काय करत नाही. आज आता हे फॉरेस्टच्या शेजारी राहिलेला नाही विषय. माझं गाव इस्लामपूर पासून 1.5 किलोमीटरवर आहे आणि इस्लामपूर ते कराडला जाणारा एक रस्ता मोठा आहे. त्या रस्त्याच्या कडेला रस्त्यापासून एक 100 फुटावर एक गोठा आणि त्या गोट्यामध्ये त्या मालकाला वाटलं की इकडे काही बिबटे येणार नाही तेवढ्या वाहतुकीत आणि रहदारीत, तर तिथं एक गाय मारली त्यांनी. आज 4 महिने झाले पण गायचं कॉम्पेन्सेशन मिळालं नाही. दुसरा मुद्दा त्याचा असा आहे की शहरांच्या मध्ये आता बिबटे फिरायला लागला. नाशिक मध्ये झालं, कोल्हापूरला झालं, सगळीकडे झालं. आता फॉरेस्टचा कुठं विषय राहिला? आणि त्यांचा अधिवासात आम्ही गेलो, हे जे काही प्राणी मित्रांचं म्हणणं आहे ते किती खोडसाळ बनायचं हे लक्षात येतं नाही. आम्ही कुठं आता कोल्हापुरात तर इस्लामपुरात कुठं याच्यात गेलो. तुम्ही म्हणा फार तर शाहूवाडी शिराळ्यात तिकडे गेलो तर त्यांच्या अधिवासात गेलो, परंतु इस्लामपुरात काय संबंध आहे? पण इथं जर ते येऊन प्राणी अशा पद्धतीनं आमची जनावर मारत असतील, त्याच्यामध्ये तुम्ही आता लिहिलेलं आहे ते माझ्या अंक पण आहे अग्रवांमध्ये आलं की 10,000 ते 40,000 कोटी रुपयाचं दरवर्षी नुकसान होत आहे. आता हे जर आकडे खरे असतील तर आमच्या कर्जमुक्तीपेक्षा फारच मोठं नुकसान आहे आमचे. या सगळ्या गोष्टी हे जर का आता अशा पद्धतीच्या या मोठ्या गोष्टी आहेत आणि या ज्या काही आमच्या नुकसानीच्या बाबी आहेत त्या समोर आल्या पाहिजेत, ते येत नाही आहेत. आणखी अनेक लोकांनी त्याचं कारण मीमांसा सांगितली. इथं जे काही आपण लोक आहोत त्याची बऱ्याचशा सूचना केल्यात, पण मी त्याच्याशी एकाशीही सहमत नाही. लक्षात ठेवा, कारण याच्यामध्ये असं आहे की या कायद्याने इथं शिवाजी नाना पाटील नाटकीला बसलेला त्याने प्रश्न असा उपस्थित केला की या कायद्याने भारताची अर्थव्यवस्था सुधारली का? भारताचा जीडीपी काही वाढला का? काय वाढला का? कोणाला काय माहितीये का? रुपया सुधारला बाबा या कायद्यामुळं. 72 पासून रुपया डॉलरच्या तुलनेत मजबूत होत गेला. असं काय आहे का? दिसतंय काय शिवाजीराव कुठं? नाही ना. पण कायदा ठेवायचा कशाला? की सगळ्या बाजूने जर आपल्याला त्रास या कायद्याचा असेल आणि देशासाठी कसलाही त्याचा फायदा नसेल. आता हे पुस्तक मी आणले कशासाठी? ज्याला पर्यावरणाचा पद्मश्री दिलेला आहे त्या माणसाने हे म्हटलेलं आहे. आणि काय म्हटलं त्यांनी? हे कायदा जो आहे तो घटना विरोधी आहे.
त्यांनी या पुस्तकामध्ये म्हटलं की भारतीय घटनेने आर्टिकल 21 हॅज गिवन अस राईट टू प्रोटेक्ट अवर प्रॉपर्टी, अवर लाईफ अँड अवर all these things are correct, then this law is not correct. This law itself is against the constitution. आणि हे मी एकटा म्हणत नाही, याच्यामध्ये माधव गडकरी गाडगेने पण म्हटलेलं आहे की हा कायदाच मुळात भारतीय संविधानाच्या विरोधातला आहे. पण याच्या विरोधी कोणी बोलायचंच नाही, सगळ्यांनी शंड व्हायचं ठरवलेलं आहे. त्याला तर आपण तरी काय करणार? म्हणजे याच्यात काहीही अर्थ नाही या कायद्यामध्ये. या कायद्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो की हे कायद्याच्या पुस्तकामध्ये आर्टिकल 11 आहे, 11. तर 11ने काय केलंय? राईट टू हंटिंग, आपल्याला शिकारीचा अधिकार दिलेला आहे. पण तो अधिकार देत असताना काय केलंय? ते चीफ वॉर्डन याची परवानगी घेतली पाहिजे. तो राहतो कुठं? नागपूरमध्ये. आता हे जे शेड्यूल 1 मध्ये जे प्राणी आहेत हे हिंसक प्राणी आहेत. सिंह आहेत, वाघ आहेत, बिबटे आहेत, अस्वल आहेत. तर याची शिकार करायची असेल तर त्याची परवानगी काढा. तो नागपूरमध्ये असेल ना, वाघ काही बांधून ठेवलाय, तो माणसं मारली, 1 मारलं, 2 मारलं, जंगलात निघून गेला, परत हे कधी येणार आहे? आमची परवानगी कधी येणार आहे? तर या परवानगीची जी गरज काय हे जे घातलेलं आहे याला आम्ही एक सोल्युशन काढलेलं आहे. आणि याच्यात काय केलंय? तर आता माझ्याकडे 16-17 ग्रामपंचायतीचे आम्ही ठराव घेतले. आपण या चीफ वॉर्डनला विनंती करतोय की तुम्ही तुमचे अधिकार आमच्या सरपंचांना द्या आणि सरपंच ठरवतील हे बिबट्या मारायचं का नाही मारायचं. सरपंच ठरवतील हे डुक्कर मारायचं का नाही मारायचं. तर गावोगाव बंदूकवाले माणसं आहेतच, मिलिटरीतले रिटायर झालेली माणसं शेतात शेती करायला आलीच. अजून शिकारीचा छंद असणारी आणखी माणसं आहेतच. त्यामुळं हा काही प्रश्न नाही की बाबा त्याला काय करायचं काय नाही. अटी शर्ती घालायची असतील तर तुम्ही घालून टाका की ते मांस विकायचं नाही, ते मांस गरीब माणसाला वाटायचं. काय नाही करायचं ते शिकार केल्यावरच पुढचं पुढं आम्ही बघून घेऊ. पण माणसं मारली, मुलं मारली, बाया मारल्या आणि तरी या कायद्याची भीती. अरे काय आपल्यात काही जीव राहिला का नाही? आणि मी तुम्हाला सांगतो, मी दुसऱ्याला सांगत नाही. मी पहिला मंत्र्यांच्या घरात दगड घातलाय, दुसऱ्यांना बाकीचं बोललोय. मी आता हे ऑफिस फॉरेस्टचं ज्योतिबा फुलेंनी सांगितलं तसं मी जाळणार आहे माझ्या जिल्ह्याचं पहिलं. का जाळणार आहे? तर त्या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 6-6 महिने झालं आणि जवळजवळ 22-25 लाख रुपये कॉम्पेन्सेशनचे दिलेले नाही. सुदैवाने माझ्या ठिकाणी कुणी मृत्यू माणूस मेलेला नाही, म्हणून ते जखमी झालेले आहेत. आता हे जे काही सगळं आहे विषय, हा करायचा का नाही करायचा? आणि मी करणार आहे. म्हणजे मला आता तुमच्याकडनं मान्यता पाहिजे वगैरे काहीच नाही. कारण इथं आम्ही जर मान्यता घेत बसलो तर त्याचा काही उपयोग नाही. आता आमच्या जे कार्यकर्ते 12-15 ठराव आलेत, अजून एक 50 ठराव येतील 8-15 दिवसात. आणि ग्रामसभेचा ठराव आता तुमच्या हजारे साहेबांनी, अण्णा हजारेंनी ते संसदेतल्या ठरावापेक्षा महत्वाचा आहे. आहे का नाही? आहे तर मग ग्रामसभेचा ठराव केला आम्ही. आमच्या फॉरेस्टच्या हद्दीत जाऊन आम्ही शिकार करणार नाही, पण आमच्या हद्दीत आल्यानंतर आम्ही सोडणार नाही. काय याच्यामध्ये कायदाच तसा आहे. आपण जाऊन फॉरेस्ट मध्ये शिकार करणार, ठीक आहे, तिथं फॉरेस्टच्या हद्दीत आम्ही जात नाही. पण तुमचे प्राणी जर आमच्या हद्दीत आले तर आम्ही काय करायचं? बघत बसायचं? आमच्या पोराला कसं फाडलं बघायचं, ते कसं आरडलं बघायचं, ओरडलं कसं बघायचं? हे जे काही सगळं चाललेलं आहे तर याच्यामध्ये हा जो वॉर्डन आहे त्यानं जर आपल्याला, म्हणजे त्याला परवानगी आहे, म्हणजे असं नाही की शिकारीला बंदी आहे. आपण फार गैरसमज करतो. खरं डुकराच्या शिकारीला परवानगी आजही आहे. रोही जे काय गाय म्हणतात त्याला, नीलगाय, तिच्या शिकारीला परवानगी आहे. ते माझ्याकडे आता कागदपत्र सगळे आहे. मग याच्या शिकारी करायला कोण बंदी घातलंय? आपणच सावलीला घाबरतोय असं झालंय. डुकराची खुशाल शिकार करा, कोणी कायद्याने तुम्हाला अडवत नाही. फक्त त्याची शिकार फॉरेस्टच्या एरियात करायची नाहीये, आपल्या हद्दीत करायची आहे. आणि त्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं, ते काही कोणाला सांगत बसायचं नाहीये. तेव्हा या कायद्याला आज जे काही शिवाजीराव तुम्ही फार चांगला विषय घेतला आणि एक बैठक बोलवली. मी
तुम्हाला माझं म्हणणं एवढंच आहे की याच्यामध्ये आपण काही बेकायदेशीर वागत नाही. कायदा बेकायदेशीर झालेला आहे म्हणजे घटनेच्या विरोधी झाला. हा 72 साली का झाला? त्याच्या आधी काय झालं होतं? स्वातंत्र्य मिळालं कधी? 47 ला. घटना झाली कधी? 26 जानेवारी 50 ला. मग 50 साली त्या घटनाकारांनी याच्यात हा कायदा का नाही घडला? ते मूर्ख होते का लोक? त्यांना काही कळत नव्हतं? आणि त्यांना सगळं कळत होतं म्हणून त्यांनी हे असले कायदे घातले नाही. जेवढे आहे शेतकरी विरोधी कायदे झालेले आहेत, 18 जून 51चा मालमत्तेचा अधिकार काढून घेणारा कायदा घ्या, 1955चा आमचा आवश्यक वस्तू कायदा घ्या, त्याच्यानंतर सिलिंगचे कायदे घ्या, लँड ऍक्विजिशनचे कायदे घ्या, गोवंश हत्याबंदीचा कायदा घ्या, वन्य प्राणी संरक्षण कायदा घ्या. कुठला कायदा पूर्वीच्या घटनेत होता सांगा ना? कोणाला विचारून घटना दुरुस्त? संसदेतल्या लोकांनी. शेतकऱ्यांचा काय आवाज आहे? पण याच्या विरोधी जायचं कोर्टात, तर कोर्टात जायला म्हणजे 9th शेड्यूल प्रमाणे. म्हणजे आता लढाईशिवाय मार्गच नाही आपल्याला. आणि म्हणून आम्ही ही लढाई सुरू करायचं ठरवलंय. जे कोणी येतील त्यांच्या सोबत. पण तुम्हाला मी सांगतो की गावोगावचे लोक या कायद्याने फार वैतागलेले आहेत, फार चिडून गेलेले आहेत. कुठल्याही मंत्र्याला आणि गावातल्या पुढाऱ्याला हाना म्हटलं तर आता फक्त सांगायचा अवकाश आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही फार चांगलं काम सुरू केलेलं आहे. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. काही प्रश्नोत्तर झाली तर पुन्हा पाहतो.